पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचदशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। आता हृदय हे आपुले सौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुची। 15व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे। 15व्या अध्यायात श्रीगुरूबद्दल असलेली अत्यंत अनन्य भावाची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला धरून आणि एक प्रकारे श्रीगुरूची चरणपूजाच मांडलेली आहे। ही पूजा 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला आता घेत आहे। 15वा अध्याय म्हणजे ज्ञानाचा शेवट आहे। आता इथं जे काही ज्ञान आत्तापर्यंत सांगत होते ते ज्ञान या अध्यायापर्यंत सांगून पूर्ण होणार आहे। त्यामुळं या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नघ, मी हे सगळं आता तुला सांगून झालो असं काय आहे म्हणलेले आहे। सगळ्यात काही गोष्टीकडे लक्ष जर गेलं तर असं दिसून येते की 14व्या अध्यायात शेवटी ब्रह्मत्वाचं लक्षण सांगितलं आणि ब्रह्मस्वरूप जे काही आहे सर्वव्यापक ब्रह्म आणि प्रत्यक्ष श्रीगुरु हे दोन वेगवेगळे नाहीत। कारण तिथं मी आणि ब्रह्म वेगळे नाही असं काय केलं शेवटच्या श्लोकामध्ये स्पष्ट केलं। आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या पुढं सद्गुरू म्हणूनच उभा आहेत। म्हणून सद्गुरू हे ब्रह्मस्वरूपच असतात, त्यांच्या ठिकाणी ब्रह्मत्वच असतं। सद्गुरूच्या ठिकाणी श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा प्रकारचे सगळे काय आहेत की त्यांचे भाव आहेत। ते सर्व प्रकारचे शास्त्र जाणतात आणि आपल्याला सर्व शास्त्रातला कुठलाही संदेह असला तर तो संदेह निरसन करतात। काही झालं आणि कितीही काही प्रकार असला, कोणी कोणत्याही गोष्टींनी त्यांना विचारलं तर त्यांची ब्रह्मनिष्ठता कमी होत नाही। कारण एक ब्रह्मच आहे असं त्यांची खात्री न झालेली म्हणजे त्याला दृढ अपरोक्षता अशी सद्गुरूची झालेली। आता त्या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय असेल तर मनुष्य जीव हा जीवपणाला जो आला आहे आणि स्वतःच्याच ठिकाणी ब्रह्मत्वाचा विसर करून दुःख भोगतो, याचं त्यांच्या ठिकाणी कळकळ आहे किंवा तळमळ आहे। कळवळा येणं आणि तळमळ असणं ह्या दोन्ही गोष्टी, म्हणून त्याला कृपाळू म्हटलं आहे। पण सगळ्या जीवाचा जरी आला असला तर सगळे जीव त्या ठिकाणी आमचं जीवपणा काय आहे, खरा आहे का, कसा आहे असं विचारायला आलेच नाहीत ना। त्यामुळं जे विचारायला आलेले त्यांच्यासाठी कृपा बाहेर आली। जोपर्यंत अशा तऱ्हेचं कोणी विचारत नाही तोपर्यंत श्रीगुरु कृपाळू असून सुद्धा कृपा बाहेर काढता येत नाही। कारण का तर त्याच्यासाठी कोण जे आहे त्याला त्याची चाड पाहिजे। म्हणजे ज्याच्या ठिकाणी परमार्थाची चाड आहे त्याला मात्र भरपूर त्याच्यावर कृपा करतात आणि मग त्याला सगळं समजून देतात। अर्थात मागच्या श्लोकात 14व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकात जे काही दाखवून दिलं आहे ब्रह्म आणि परमात्मा किंवा श्रीकृष्ण हे दोन्ही एकच आहेत, तसं सद्गुरू स्वरूप हे तेच आहे। म्हणून या अध्यायात सद्गुरूच्याच
काय आहे नमनाला सुरुवात केली. मंगलाचरण बाकीच्या अध्यायातून झालं. वेळोवेळीला जिथं जिथं मंगलाचरण होतं तिथं तिथं सद्गुरू आणि ब्रह्म या दोघाचा समन्वय साधत माऊली काय करतात, मंगलाचरण करतात. पण आता प्रत्यक्ष सद्गुरूचंच वर्णन चालू केलं. आता या चालू विषयामध्ये सुरुवात अशी की श्रीगुरूंना आवाहन केलेलं आहे की या, कुठं या, आमच्या घरी या. आणि मग घरी येण्याचं आवाहन झाल्यानंतर सद्गुरू स्वतः घराकडं आले आपल्या. आता आपण पाहतो घर म्हणजे आपलं घर, 4 भिंती असणारं, दार असणारं. पण इथं अंतःकरण हे घर आहे. अंतःकरणाला हृदय अशा तऱ्हेचं नाव आलं. कारण काय आहे की बरेचदा ज्ञानेश्वरीमध्ये अंतःकरण आणि हृदय हे एकार्थवाची शब्द आहेत. आणि मग या ठिकाणी काय केलं, त्यांना आवाहन केलं, ते आलेले आहेत. जसं श्रीगुरूसारखे आपल्या घरी आले तर आपल्या घराची जशी काही स्वच्छता करून घेऊन त्यांना उच्च आसनावर बसवावं लागतं, तसं इथं अंतःकरणाची शुद्धी करून घेतली. म्हणून मग आता हृदय आपुले. हृदय काय ना अंतःकरण काय. हृदय हे सुद्धा आपल्या शरीरातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तसंच परमार्थ दृष्टीने अंतःकरण हे सगळ्यात महत्त्वाचंच आहे. ते जसं महत्त्वाचं आहे तसं हृदय. मग हृदय आणि अंतःकरण एकच झालं. आता त्याच्या ठिकाणी काय आहे, चौफाळून या भले, म्हणजे अत्यंत शुद्ध केलेले. त्या शुद्ध कोणतंही आहे की ज्याची जी काही क्षमता आहे किंवा ज्याची जी उच्चता आहे त्याप्रमाणे त्याचं स्थान असावं लागतं. श्रीगुरू जर प्रत्यक्ष ब्रह्म आहेत, मग प्रत्यक्ष ब्रह्माला सर्वसामान्यता असलेल्या एखाद्या भूमीवर किंवा इकडं तिकडं कसं बसवायचं. मग त्यांची जागा कुठे, त्यांच्या उच्चते इतकी. ते जसे ब्रह्माप्रमाणे शुद्ध आहेत तसं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. कारण अंतःकरणातच श्रीगुरूला स्थान द्यायचं आहे. आणि ते स्थान या ठिकाणी प्राप्त होण्याकरता आपल्याला अंतःकरण शुद्धी पाहिजे. नामदेव महाराज विठ्ठलाचे परमभक्त, पण विठ्ठलाला विटेवरची मूर्ती एवढंच ते समजायचे. विठ्ठल म्हणजे व्यापक आहे हे त्यांच्या ठिकाणी नव्हतं. मग काही संत एकत्र जमले आणि सांगितलं, नामदेवा असं नाही, तुला जर काय आहे विठ्ठलाचं खरं रूप पाहिजे असेल तर तुला श्रीगुरूची गरज आहे. म्हणजेच तुझ्या ठिकाणी जे आहे काय एकदेशीपणा, तो एकदेशीपणा काढणं हे गरजेचं आहे. पण तिथं थोडंसं काय केलं, कथानक वेगळं केलं की नामदेवा तुला भाजलं पाहिजे, तो कच्चा आहे. कारण तुला यथार्थ ज्ञान झालेलं नाही. म्हणून मग भाजणं हे काहीतरी वेगळंच आहे असं नामदेवाच्या ठिकाणी झालं. आणि विठ्ठलाला त्यांनी सांगितलं की हे कसले संत आहेत, हे भाजायचं म्हणतात. ते म्हणले, अरे खरे नामदेवा तू कच्चाच आहेस, तुला अजून पक्केपणा आलेला नाही. मग आता काय करू, तर तू जा, कुठं जा, औंढ्या नागनाथला जा आणि तिथे गेल्यावर तुला तुझ्या सद्गुरूची भेट होईल. आणि जेव्हा तिथं आले तेव्हा ज्यांच्याकडे हे आले होते ते विसोबा, ते अत्यंत काय आहे थकलेले. आणि काय केलं, नामदेवाला काही थोडंसं दाखला द्यावा, काही थोडंसं चांगल्या प्रकारचं त्याला शिकवावं म्हणून पायातल्या जोड्यासह महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेले आणि तिथं झोपलेले. हे तिथं गेल्यावर येतं हे अगोदरपासून मूर्ती अभिमानी. असं कुठं झोपतेत का म्हणले, तुम्हाला काय कळतं का काय. ते म्हणले, अरे चुकलंच माझं, माझे पाय काय कर दुसरीकडे ठेव. म्हणून उचलले पाय आणि दुसरीकडे ठेवायचे, तिथेही पिंड दिसायला लागली. मग आणखीन दुसरीकडे ठेवायचं म्हणलं, तिथेही पिंड दिसायला लागली. कुठं ठेवावं असं जे काही झालं त्यामध्येच हे जे काही असलेलं की जिथं पिंड होती आणि त्या पिंडीवर पाय ठेवताना आपण पाय दुसरीकडे ठेवायला गेलो तर दुसरीकडे पिंड दिसायला लागली. म्हणजे हे एक जाग्याचं नाही, हे सगळीकडे व्यापक आहे हे तिथं कळालं.
म्हणजे तेवढी शुद्धता तेवढ्या तत्काल त्या ठिकाणी झाली. आता हे जे पाय आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं अरे ठेव ना कुठंतरी. मग लक्षात आलं हे पाय दुसरीकडनं हे अंतःकरणात ठेवण्याची जागा आहे. म्हणजेच श्रीगुरुचरण हे अंतःकरणातच पाहिजेत. आता काय आहे चरण म्हणजे काय, तर चरण म्हणजे श्रीगुरूचं जे काही सूक्ष्म रूप आहे ते सूक्ष्म रूप कोणतं, तर ज्ञान. ज्ञान हे श्रीगुरूचं रूप आहे. प्रत्यक्ष काय आहे परमात्म्याचं ज्ञान, ज्यांच्या ठिकाणी ते ज्ञानस्वरूप आहेत आणि ज्ञानस्वरूपानं आमच्या अंतःकरणात त्यांना स्थान द्यायचं आहे. तेव्हा हे ज्ञान कुठं थांबतं. आता ह्याच अध्यायात पुढं दिलं आहे की विरक्ती वाचूनी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. असं जे काही ज्ञान आहे ते कुठं थांबतं, कुठं राहतं, तर जिथं विरक्ती आहे, जिथं वैराग्य आहे. वैराग्य काय करतं, तर वैराग्य अंतःकरणाची शुद्धी करतं आणि असं शुद्ध अंतःकरणच ज्ञान धारण करतं. म्हणून मग हे रूपक इथं घेतलं की अंतःकरण शुद्ध केलेलं आहे. वरी बैसवू पाऊले श्रीगुरूची. आता श्रीगुरूचे चरण त्या ठिकाणी स्थापन करायचे म्हणजे काय करायचं, तर श्रीगुरूंनी दिलेलं ज्ञान अंतःकरणात जतन करायचं, हे तिथं ठेवायचं आहे. आणि त्या ज्ञानाला श्रीगुरूचे चरण असं समजलं गेलं आहे. कारण चरण काय करत असतात, चरण इकडून तिकडं चालण्याचा आपल्याला काय करतात, मदत करतात. तसं श्रीगुरूचं ज्ञान या हृदयात पुन्हा त्या हृदयात पुन्हा त्या हृदयात हे चालतं. पुढं माऊलींनी सांगितलं की ये हृदयीचे ते हृदयी घातले. म्हणजे मग हृदयातनं हृदयात हे जे काही आहे ज्ञानाचं इकडून तिकडं चालणंच आहे. आता त्या ठिकाणी हे जे श्रीगुरूचे चरण आहेत ते अंतःकरण म्हणा किंवा हृदयाच्या ठिकाणी, कोणत्या हृदयाच्या ठिकाणी किंवा कोणत्या अंतःकरणाच्या ठिकाणी, तर शुद्ध अंतःकरणाच्या ठिकाणी ते स्थापन केलेले आहेत. हे सगळं कशासाठी चाललं आहे, तर त्यांना आवाहन केलं आहे त्यांची चरणपूजा करायची. त्यांना आता पाद्यपूजा आपण ज्याला म्हणतो ते. मग पाद्यपूजेकरता श्रीगुरू आलेत. कुठं आलेत, तर हृदय किंवा अंतःकरण रूपी घरात आलेत आणि ते घर श्रीगुरूला त्या ठिकाणी बसवायचे म्हणून अत्यंत शुद्ध केलेले. मग त्यांच्या ठिकाणी त्यांचे जे काही चरण आहेत ते त्या ठिकाणी बसवले किंवा ठेवले. ऐक्यभावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुटमुळी भरोनिया पुष्पांजळी अर्घी देहो. आता त्याच्यानंतर काय झालं, पुढचे एक भाग सांगितला. इथं काय आहे, टप्पे दिलेले आहेत आणि ते परमार्थाकरता आपले जे काही आहे परमार्थाची प्रगती, त्यात काय काय गोष्टी झाल्या पाहिजेत तेच दिले. पहिली गोष्ट काय, अंतःकरण शुद्धी झाली पाहिजे. अंतःकरणात मलदोष नको, विक्षेप दोष नको आणि आवरण दोष नको. म्हणजे या सगळ्यासह अज्ञान निघून गेलं तरच तुम्हाला श्रीगुरू कोण आहेत आणि कसे आहेत ओळखायला येईल. एरवी तुम्ही त्यांना मनुष्यच समजाल. एरवी तुमच्याकडं त्यांचे जे काय असेल त्या मनुष्यत्वातले काही दोषही दिसतील आणि काही गुणही दिसतील. कारण मनुष्य म्हणलं की गुणदोष आलेच. मग हे गुणदोषानं तुम्ही त्यांच्याकडं पाहाल. आता जर काही असेल तर शुद्धी झाली म्हणजे मग ती ज्ञानदृष्टी श्रीगुरूच्या ठिकाणी ज्ञानाकडं पाहते आणि हे झालं. आता दुसऱ्या सांगितलं ऐक्यभावाची. दुसरं काही नाही, श्रीगुरू हेच एक आहे आणि तेच दैवत आहे. सद्गुरुविनं दैवत नाही. म्हणजे असं जे काही सांगितलं आहे ते दैवत दुसरं कुठलं नाहीच, हेच एक आहे. असा जो भाव आहे त्याला म्हणायचं ऐक्यभाव. आता काही जरी झालं तर त्या भावात बदल होत नाही, असा जो ऐक्यभाव आहे तो ऐक्यभाव सांगण्याकरता काय केलं, तर सर्वेंद्रिया कुटमुळी. अगोदर तर आपल्याला इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. प्रत्येक इंद्रियाचं आपलं आपलं कर्म वेगळं आहे, प्रत्येक इंद्रियाचा आपला आपला विषय वेगळा आहे आणि त्या विषयाची प्राप्ती आणि त्याच्यापासून होणारा आनंद प्रत्येक विषयाच्या ठिकाणी आहे, इंद्रियाच्या ठिकाणी आहे.
पण जेव्हा इंद्रिये काय करतील, ऐक्यभावाला येतील, तेव्हा त्यांच्या ठिकाणी दुसरं काही नाही. आता त्याच्याजवळ काय पाहायचं आणि काय पाहायचं नाही हे द्वंद्व भाव होता. काय ऐकायचं काय ऐकायचं नाही हा द्वंद्व भाव होता. किंवा खाण्याबद्दल वास घेण्याबद्दल असे आमच्या ठिकाणी द्वंद्व भाव होते. हे संपले. कारण काय तर एक श्रीगुरूच त्या इंद्रियाच्या ठिकाणी झाले. आता त्यांच्यात द्वैत असायचं काहीच कारण नाही, द्वंद्व असायचं कारण नाही. म्हणून सर्वेंद्रिय जे आहेत तेच एक प्रकारे कुडमुळी म्हणजे कमळाच्या दल जे असतात, पाकळ्या असतात त्या पाकळ्या. आणि काय केलं, अंजुळी म्हणजे ते भरून घेतल्यात, सगळ्या कमळ पाकळ्याच हातामध्ये आहेत. आता त्याला काय केलं, रूपक दिलं की ओंजळ कशाची, ओंजळ सर्व इंद्रियाची. सगळी इंद्रिय ऐक्यभावाला आलेली आहेत. कोणत्याही इंद्रियाचा दुसरा विषय नाही. आता मग श्रीगुरूकडं पाहावं हे डोळे मागतात, श्रीगुरूचंच ऐकावं हे कान मागतो, श्रीगुरूच्याच असलेल्या चरणाचं रजकणाला आपल्या जिभेला मिळावेत अशी जीभ मागते, त्यांच्याच ठिकाणी असलेला जो काही वास आहे तो घ्यावा असं जे काय आहे ते आपल्या घ्राणाच्या ठिकाणी वाटतंय. आणि त्वचेने वाटतं की त्यांनाच आलिंगन द्यावं, त्यांच्याच चरणाचा स्पर्श करावा. अर्थात काय झालं, इंद्रियांचा विषय एकच झाला, ते झालं सद्गुरू. ते ऐक्यभाव आहे. आणि त्या ऐक्यभावानं एवढे घेतलेले जे कमलदल आहेत किती आहेत, ओंजळभर. भरोनिया पुष्पांजळी अर्घ्यू देहो. आता हे सगळं घेतलेली ओंजळ अशी चरणावर काय करायची, सोडायची, त्याला अर्घ्य म्हणायचं. जसं पाण्याची ओंजळ भरून घ्यायची असते आणि सूर्याला ते ओंजळ सोडायचे, त्याला अर्घ्य म्हणतात. हे अर्घ्य काय आहे त्याच्यावर दिलेलं आहे. पूजेमध्ये सुद्धा पहिल्यांदा आवाहन असतं आणि नंतर काय आहे, पाद्य क्षालन आहे आणि पुन्हा अर्घ्य आहे. हे जसं असतं त्याप्रमाणे इथं दाखवलं माऊलीने. आता आमच्या ठिकाणी एकतर ऐक्यभाव आहे, दुसरी गोष्ट संपूर्ण इंद्रिये एक भावाला आलेली आहेत. आणि या सगळ्यानं अंतःकरणातलं जे काही असेल ते अर्पण करायचं म्हणून पुष्पांजळी देऊ. अनन्योदके धुवट वासना ते तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. आता दुसरी गोष्ट, जसं वरती आपण पाहिलं ऐक्यभाव, तसं आता अनन्य, अन्य नाही असा अनन्य, दुसरं काहीच नाही, दुसरं तिथं कुठलंही काही नाही. जसं सांगतात का नाही की मारुतीरायाला दुसरं काही चालत नव्हतं, एक राम म्हणजे राम. असे काही फोटो आहेत कुठं आपल्याला पाहायला मिळतात की माझ्या हृदयात फक्त राम आहे म्हणून काय करतात, छाती फाडून दाखवलेली. दुसरा एक प्रकार असा झाला की जेव्हा सगळे लंकेहून परत आले, विजय मिळवला म्हणून कोणाला काही प्रत्येक वानराला काही ना काहीतरी दिलं आणि मग मारुतीरायालाच काही दिलं नाही. मग सीतामाई म्हणल्यावर त्याला काहीच दिलं नाही. म्हणजे त्याला काय द्यावं, त्याला काही देण्यासारखं नाहीच, ते एवढा उच्च आहे की त्याला काय द्यावं. मग ह्यांना काय वाटलं काय की ह्याने गळ्यातला रत्नजडीत हार काढला आणि त्याला दिला. तो हार म्हणजे कसा, परंपरेनं चालत आलेला, पहिल्या सासूने सुनेला दिलेला, पुन्हा त्या सुनेनं तिच्या सुनेला दिलेला, असं करत. आणि मग ह्याने गळ्यात घातला की हे बसले जाऊन कुठंतरी उंचावर आणि प्रत्येक मणी फोडायचे, म्हणजे ते रत्न फोडायचं, खाड करणं. आता हे वज्रदेही, त्याला काय फोडायला लागते. आणि मग फोडलं की द्यायचं टाकून. मग ह्यांना वाईट वाटायला लागला, परंपरेचा हार आपला नाही, हे असं काय करतोय. मग ते गेल्या पुढं, अरे असं का करतो मारुती, असं का, ते का फोडून टाकतो. म्हणलं ह्याच्यात राम आहे का पाहतो. म्हणजेच मला जे काही आहे रामरूपतलं तशी काही वस्तूच दिसत नाही. अर्थात राम हे एकच आहेत ना, ते दुसऱ्या वस्तूत सामावलेले आहेत एवढंच. म्हणून मग अनन्यत्वा जे काही आपल्या ठिकाणी आहे तेच एक प्रकारचं पाणी. आणि त्यांनी काय करायचं, हे चरण धुवून काढायचे.
चरण धुवून काढण्याकरता त्या ठिकाणी काय आहे की प्रक्षालन केलं आणि मग आपल्याजवळ बाकीच्या काही असतील वासना आत्तापर्यंत त्या वासनेनं गुंतवलेलं होतं, आता तन्निष्ठ म्हणजे त्यांच्याशी एकरूप झालेली वासना आहे. ही वासना का म्हणायचं, वास्तविक पाहता ही सद्वासना आहे. पण वासना का, तर त्यांची पूजा करावी वाटतं ही वासना आहे ना. असं काही सहजासहजी श्री गुरु या 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 आमच्या घरी या लगे येते तर मग लगेच पूजा करायची. बरं, त्यांची पूजा करायची म्हणजे त्या प्रकारचं साहित्य इतकं कुठं आहे. मग ही वासना बरेच दिवसाची अशीच राहते, कधी ह्यांना बोलवावं, कधी पूजा करावी, कधी ह्यांना, मग ही वासना आहे. आणि ही त्यांच्याशी एकरूप झालेली अशी असलेली वासना त्यांच्याशी एकरूप झाली. त्यांनी काय केलं, ह्या चरण धुवून काढले आणि मग याच जसं चंदन उघळावं लागतं तसं चंदन उघळणं, त्याच्यामध्ये काय आता ही जी वासना आहे ती संपवली, त्यात ती उगाळून काढली आणि लागलेसे अबोट चंदनाचे. अबोट म्हणजे अनामिका, जी काही तिसरं बोट आहे आपलं, म्हणजे करंगळीजवळचं बोट आहे त्याला अनामिका म्हणतात. हे जे त्याला नाम नाही, अनामिक म्हणजे नाम नाही म्हणून अबोट. कारण गंध देवाला लावायचं असलं तर ह्या बोटानेच लावायचं असतं. करंगळीच्या शेजारी असलेलं जे बोट आहे त्याने गंध लावतात. मग त्याच्याकरता इथं त्यांनी सूचित केलं की ह्या बोटाने त्यांच्या ठिकाणी काय आहे की गंध लावलेला आहे, म्हणजे चंदन लावलेलं आहे. प्रेमाचेनी भांगारे निर्वाळोनी नुपुरे लेवू सुकुमारे पदेतिये. आता त्यांच्या जवळ जे काय आहे ते आपल्या जवळचं, मग सगळ्यात काय आहे, सगळं चाललेलं जे आहे एक प्रकारची मानसपूजाच आहे. मग ह्या मानसपूजेमध्ये जसं वर आपण पाहिलं की काय आहे, शुद्ध केलेलं आहे अंतःकरण, ऐक्य भाव आहे, अनन्यत्व आहे, याबरोबर अलोट प्रेम आहे. याशिवाय दुसरी प्रेमाची जागाच नाही. म्हणून या प्रेमरूपी भांगारे, प्रेमरूपी सोन्याचे अलंकार हे जर काही असतील तर तेच त्यांच्या चरणाच्या ठिकाणी, पायाच्या ठिकाणी काय केलेले आहेत की घातलेले आहेत. जसं पायात साखळ्या असतात किंवा तोडे असतात, अजून जे काही असणारे कुठेही मूर्तीमध्ये आपण पाहिलं पांडुरंगाच्या पायामध्ये, आता आपल्याला प्रत्यक्ष ते काय मूर्तीच्या जवळ जाऊन पायात घातलं आहे का न घातलं आहे कळत नाही, पण फोटोमध्ये तरी दिसतं. मग त्यांच्या ठिकाणी जे जे काही पायामधले अलंकार आहेत ते सगळे अलंकार इथं काय केले, घातलेले आहेत पायात. पण हे अलंकार कशाचे बनले, जसं ते अलंकार सोन्याचे आहेत किंवा कदाचित चांदीचे आहेत, पण हे जे काही अलंकार आहेत हे अलंकार कशाचे आहेत तर प्रेमाचे. आणि दुसरी गोष्ट निर्वाळोनिया म्हणजे नुसते नाही. कधी कधी काय होतं की अलंकार तर तयार झालेले असतात पण शुद्ध सोन्याचे नसतात. अलंकार बनवण्याकरता त्याच्यामध्ये थोडी तरी काय मिसळ घातलेली, पण अजिबात नाही, म्हणून निर्वाळलेले, शुद्ध केलेले असे जे काही आहेत ते सगळे यांच्या चरणाच्या ठिकाणी हे अलंकार म्हणजे ह्या साखळ्या, हे तोडे घातलेले आहेत. घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंघोळिया. आता त्याच्या पुढं अतिशय अगोदर जो विषय झाला आहे तोच घणावली, याचा अर्थ अनन्य भावच आहे. त्या ठिकाणी यत्किंचितसुद्धा दुसरं काही येणार नाही असा जो काही आहे तो भाव, त्या भावाने एकरूप झालेली आवड. कारण आवड नुसती असू शकते माणसाला. कोणी मनुष्य झाला की आम्हाला आवडतो पण आम्हाला वेळच नाही म्हणतो. आवडतं मग वेळ नाही का, तर आवड आणि भाव एकत्र यावं लागतं. आवडीने भावे हरिनाम घेसी. आवड नुसती नाही, भावही असला पाहिजे. मग भाव काय करतो, भाव आवडीला ढकलत नेतो. नुसती आवड हालत नाही, पण भाव आवडीला ढकलतो पुढं. त्याप्रमाणे हे अत्यंत प्रेमस्वरूप असणारी किंवा अनन्य भावाची जी आवड आहे ती पुढं सरकली
किंवा ती जी कार्य करते ते कोणतं कार्य करते? अव्यभिचारे. मागच्या श्लोकात 14व्या अध्यायाचा हा विषय झाला होता की एका भगवंताशिवाय दुसरं काही नाही, त्याला अव्यभिचार म्हणायचं. आता दुसरं कुठलं स्थानच नाही आहे, ते एक म्हणजे एक अशी जी असणारी आणि शुद्ध अशी केलेली, ते काय आहे? तो एक अलंकार आहे. तो कुठं? तिये घालू जोडी अंघोळिया. तेव्हा त्या जोडीचे अलंकार आहेत. याचा अर्थ जसं पायामध्ये घालायचे जोडवे असतात, तसं भगवंताच्या पायाच्या बोटामध्ये अलंकार आहेत. आता जोडवे परिधान करणं हे नेहमी स्त्रियासाठी, भगवंतासाठी हेच आहे का? किंवा श्रीगुरूसाठी हेच आहे का? तर त्यांनी सांगितलं आहे त्या प्रकारचा अलंकार असेल, पण पायामधले सुद्धा अलंकार आहेत. आणि एक नाही, जोडी जोडीने ते सगळे अलंकार पायातल्या बोटाला घातलेले आहेत. आता या सगळ्या मांडण्या चाललेल्या आहेत, मानसपूजा चाललेली आहे. पण त्या मानसपूजेमध्ये आपल्याला जे काही अंतःकरणात आणि आपल्या ठिकाणी निर्माण होत असलेल्या आपल्या ज्या काही भावना आहेत, त्या भावनेत काय काय असलं पाहिजे त्याचीच यादी. आत्तापर्यंत आपण जसं पाहिलं की शुद्धता पाहिजे, ऐक्यभाव पाहिजे, अनन्यता पाहिजे, प्रेम पाहिजे, निष्ठा पाहिजे. त्याच्या प्रेमाच्या अगोदर सांगितलं निष्ठा पाहिजे, प्रेमभाव पाहिजे आणि आवड असली पाहिजे भावासह. इतकं सगळं जर असलं तरच तुमचा अव्यभिचार, म्हणजे तिथं आता तुमच्या मनामध्ये सुद्धा काही येणार नाही, इतकी शुद्धता तुमच्याकडं होईल आणि मग ही पूजा तुमच्याकडून सादर होईल. तेव्हा या सगळ्या पूजेचं वर्णन आपल्या पुढं काय आहे? चालू आहे. 15व्या अध्यायाचं मंगलाचरण चालू आहे आणि त्याच्यामध्ये एक 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 मांडण्या करत आपल्याला जितकं काय आता मानसपूजेसाठी आणि श्रीगुरूची पाद्यपूजा करण्याची जी मांडणी इथं चालली, त्या मंगलाचरणाला पूर्ण करून मग ते पुढचा विषय मांडतील. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. श्री गुरुदेव दत्त.